जार कर्मापासून दूर पळा, पाप शरीराबाहेर होतो बऱ्याच गोष्ट परंतु जो व्यभिचार किंवा जार कर्म करतो, कोणाविरुद्ध पाप करतोय? देवाविरुद्ध नाही म्हटलं, बायबलचं वचन नाही सांगत. तो आपल्या शरीराविरुद्ध, या देहाविरुद्ध पाप करत आहे. मग त्याचा परिणाम वेगवेगळा होऊ शकतो या देहामध्ये. आणि म्हणून त्या देवाकडे जाऊन तुम्ही ह्या गोष्टी केला तर देवाला त्याची क्षमा मागणं खूप गरजेचं आहे. कारण हा देह जण पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हालेलुया. धन्यवाद. थँक्यू धनंजय दादा. मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे, मी ख्रिस्त येशू मध्ये नवी उत्पत्ती आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, नीतिसूत्र याचा 11 अध्यायाचा 11 वचन सांगतं, धार्मिकाच्या आशीर्वादाने कशाची उन्नती होते? नगराची. कशाची उन्नती होते? मग पुणे शहराची उन्नती कोणाच्या मुखामध्ये आहे? कोणाच्या? माझ्या म्हणा. मग तुम्ही आता पुणे शहराला आशीर्वाद द्यायला शिकलं पाहिजे. काय आशीर्वाद देणार? कुठल्या गोष्टीला आशीर्वाद देणार? प्रियांनो, काही दिवसापूर्वी आम्ही ऐकलं इंदोर मधलं पाणी लोक मरण पावलंय. आम्ही आमच्या पाण्याला आशीर्वाद देणार आहोत. आम्हाला देवापाने दिलेला इलेक्ट्रिसिटीला आशीर्वाद देणार आहोत. देवापाने आम्हाला दिलेले अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांना आम्ही आशीर्वाद देणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही आमची पोलीस व्यवस्था जी आहे त्याला आशीर्वाद देणार आहोत. आमचे रस्ते जे आहेत त्या रस्त्यांना आम्ही आशीर्वाद देणार आहोत. आमच्या पुणे शहरामध्ये प्रियांनो जे जे सिस्टीम्स आहेत, मेट्रो आहे, बस सिस्टीम आहे, त्या प्रत्येक गोष्टीला ट्रॅव्हल्स आहेत, ओला आहेत, उबेर आहेत, ह्या सर्व गोष्टीसाठी आपण त्यांना आशीर्वाद देणार आहोत. देणार का? पण आशीर्वाद द्यायचं म्हणजे काय? आशीर्वाद नुसते नाही की प्रभू या पाण्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि ही व्यवस्थेबद्दल तुझे आभार मानतो, त्या लोकांना तू समृद्ध कर, ही व्यवस्था समृद्ध कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय, आपल्या मुखाने पोलीस व्यवस्था आहे, बऱ्याच व्यवस्था आहे, पण आज धार्मिकाच्या आशीर्वादाने नगराची. तर आम्ही या शहरामध्ये राहतो, नगरामध्ये राहतो, आशीर्वाद देणारे लोक असणार. आमेन. आपण प्रियांनो आपलं अजून एक गोष्ट सांगतो. जर तुमच्या लेकरांना, पहिले लेकरांना आशीर्वाद देऊ नका, पहिले नगराला द्या, मग लेकरांना आशीर्वाद द्या. तुमच्या लेकरांना आरोग्याचे आशीर्वाद द्या, चांगल्या शिक्षणाचे, शिक्षण व्यवस्थेबद्दल, डॉक्टर्सच्या व्यवस्थेबद्दल नगरामध्ये आशीर्वाद मोकळे करा. जर तुमच्या शरीरात कुठं दुखणं असेल तर तुमच्या शरीराला म्हणा, येशूला बसल्या फटक्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. त्याला सांगा, पोटात दुखणं आहे, गुडघ्यात दुखणं आहे, डोक्यात दुखणं आहे, त्याला सांगा निघ येशूच्या नावामध्ये. हालेलुया. लेट्स पुढचे काही मिनिटं आपापलं मुख उघडे आणि आपल्या स्वतःला आशीर्वाद देऊया. धन्यवाद पिता, धन्यवाद राजांच्या राजा. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही पुणे शहराला आशीर्वाद करतो माझ्या देवा. हालेलुया. त्या पाण्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ते पाणी बापा प्रभूजी, बापा पर सुरक्षित असेल, निरोगी असेल बापा, शुद्ध पाण्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आरोग्य देणारं पाणी बापा, धन्यवाद. विजेच्या पुरवठ्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या विजेला अखंडित अशी पुरवठा पुणे शहराला तू देतोस म्हणून तुला धन्यवाद. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुणे शहरामध्ये असलेल्या देवापा प्रभूजी बाबा पोलीस यंत्रणेबद्दल तुला धन्यवाद देतो. रस्त्यांबद्दल तुला धन्यवाद देतो बापा, शाळांबद्दल तुला धन्यवाद देतो. त्यांना आम्ही आशीर्वाद म्हणतो बापा. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही आशीर्वाद म्हणतो बापा. त्यांना बापा प्रभूजी चांगली सुबुद्धी तू देतोस म्हणून तुला धन्यवाद. वाईटाच्या सांभाळतोस म्हणून तरुणांना तू सांभाळतो
बापा तरुण बापा व्यसनांमधून बाहेर पडतायत म्हणून तुला धन्यवाद. येशूच्या नावामध्ये बापा आम्ही त्या व्यसनाच्या बापा प्रभूजी त्याला आम्ही श्रापित करत आहोत आणि बापा आम्ही तरुणांना आशीर्वाद म्हणतो माझ्या देवा. हालेलुया रबा शहरियाला बाबा प्रभू आम्ही बापा आमच्या पुणे शहराला आशीर्वाद म्हणतो, आमच्या जीवनाला आम्ही आशीर्वाद म्हणतो. हालेलुया आम्ही आमच्या पुण्यातल्या मंडळांना बापा प्रभूजी वाढ म्हणतो बापा येशूच्या नावामध्ये आत्मिक उन्नती म्हणतो माझ्या देवा, आत्मिक संजीवन बोलतो माझ्या देवा. येशूच्या नावामध्ये आम्ही आत्मिक संजीवन म्हणतो माझ्या देवा. ओ तुझा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. हालेलुया हालेलुया. थँक यू जीसस. आमेन लॉर्ड. Oh, we thank you, Lord. Hallelujah, Lord. प्रभूच्या नावाला ह्यावर कधीतरी बोलावं आणि त्यातून काही गोष्टी आपण आज देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 21 वचन वाचणार आहोत. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 21 वचन. रोम 1:21. कारण ते देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरविले नाही व त्याची उपकार स्तुतीही केली नाही, परंतु ते आपल्या तर्कवितर्कांनी निरर्थक झाले आणि त्यांचे मूळ अंतःकरण अंधाराने भरून गेले. प्रियांनो, या वचनामध्ये 4 गोष्टी फार प्रभावशाली पाहायला मिळतात आणि आपण त्या वाचत असताना असं म्हटलेलं आहे की त्यांनी परमेश्वराला गौरवलं नाही. देवाला ओळखत असून देखील देवाचं त्यांनी गौरव केलं नाही. हे पहिली गोष्ट पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, त्यांनी देवाचे आभार मानले नाही. दे नेवर थँक गॉड. देवाचे त्यांनी आभार मानले नाही. तिसरी गोष्ट, त्यांचं मन किंवा त्यांच्या कल्पना शून्यवत किंवा अंधारमय झालेल्या आहेत. ओके. आणि चौथी गोष्ट, त्यांचं अंतःकरण जे आहे की त्यांचं हृदय हे काळोखाने भरलेलं आहे. त्यांचं अंतःकरण हे अंधकाराने भरलेलं आहे. ह्या 4 गोष्टी ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण ज्या वेळेला जर आपण हे थोडंसं वेगळं करायला लागलो किंवा उलट पाहायला लागलो की जेव्हा तुम्ही देवाचं गौरव करता, हालेलुया, जेव्हा तुम्ही देवाचे आभार मानता आणि तुम्हाला विचार आणि कल्पनाचं सामर्थ्य कळतं, जेव्हा तुम्हाला विचार आणि कल्पनांचं सामर्थ्य कळतं, तेव्हा तुमचं अंतःकरण परमेश्वरासंगती जुडलेलं असतं. हालेलुया. समजतंय का? समजतंय का? जेव्हा तुम्ही परमेश्वराचं गौरव करता, जेव्हा तुम्ही परमेश्वराचे आभार मानता, जेव्हा तुम्हाला तुमचे विचार आणि कल्पनाचं सामर्थ्य समजतं, त्यावेळेला तुमचं अंतःकरण देवाला धन्यवाद देणार शुद्ध हृदय देवबाप तुमच्यामध्ये निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि हे समजणं महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना आपल्या कल्पना किंवा आपल्या विचारांचं सामर्थ्य माहित नाही आहे. फार वर्षांपूर्वी ज्या वेळेला मी प्रभूमध्ये आलो, मी सप्टेंबर मध्ये प्रभूमध्ये आलो 86 मध्ये. या वर्षी 2026 मध्ये 40 वर्ष पूर्ण होतील. आणि मी 27 जानेवारी 1987 ला पवित्र आत्म्याने माझं बाप्तिस्मा झाला. ओके. आणि तो पण रात्री मला वाटतं 9:30-10च्या दरम्यान आम्ही कॅम्पमध्ये MG रोडवरून सरळ जो कोंढव्याला रोड त्या ठिकाणी एका रस्त्यावर उभे होतो मी, माझ्याबरोबर 4 मित्र. आणि पवित्र आत्मा त्या रस्त्यावर माझ्या जीवनामध्ये उतरून आला, जो माझ्यामध्येच होता. आणि मला नवीन अन्य भाषा मिळाली. असं मी बरेच अन्य भाषेत बोलायचो माझ्या जीवनामध्ये. आणि काही वर्ष निघून गेले. काही वर्षांनंतर एक वेळ असा आला की
रोज सकाळी मी 1 तास अन्य भाषेत बोलतो आणि रात्री 1 तास अन्य भाषेत बोलतो. म्हणजे माझा दिवस सुरुवात आणि शेवट हा मी आत्म्याच्या प्रार्थनेने बंद करायचो. आणि मग ते करत असताना असं झालं की एक विचार माझ्या मनामध्ये इतके घाणेरडे विचार यायचे, भयानक, विचित्र. खूप मी स्ट्रगल मधून गेलो, खूप स्ट्रगल. विचारांमध्ये इतकं त्रास. मी बऱ्याच पास्टरला जायचो, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टर डोक्यावर हात ठेवायचे आणि एखादा दिवस बरं वाटायचं, पण लगेच परत ते सुरू. वेगवेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. इव्हन मी रेचलला पण त्यावेळेस आमचा विवाह झाला होता, त्यावेळेस मी तिला सांगते, मी सांगितलं, आय एम स्ट्रगलिंग, आय डोंट नो वाय आय एम गोइंग थ्रू दिस. आणि भयानक त्रास. आणि मी इतका त्रस्त होतो. पण एक दिवस परमेश्वराने माझ्यासाठी एक फार अद्भुत गोष्ट केली प्रियांनो. मी अशीच प्रार्थना, मी मात्र एक गोष्ट केली, मी अन्य भाषेत प्रार्थना करणं थांबवलं नाही, मी करत राहिलो. आणि एक दिवस मी करत असताना अचानक, ते आता वाचायची गरज नाहीये, पण पहिले करंतिकरास पत्राचं 14 अध्यायाचं 2रं वचन ज्या वेळेला मला प्रगट झालं, आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे की जो कोणी अन्य भाषेत बोलतो तो देवाशी बोलतो. कोणाशी बोलतो? आणि त्यावेळेला ते वचन मला प्रगट झालं. मी ते खूप वेळा वाचलं होतं तोपर्यंत, पण ते मला प्रकाशन झालं नव्हतं. आय नेव्हर गॉट द रेव्हलेशन ऑफ गॉड्स वर्ड. आणि जेव्हा ते मला प्रकाशन झालं, अरे मी देवाशी बोलत आहे. आणि त्या दिवसापासून मी जेव्हा अन्य भाषेत बोलतो, मी देवासमोर उभा आहे माझ्या कल्पनेमध्ये. मी देवाशी बोलत आहे. कोणाशी बोलत आहे? मी परमेश्वराशी बोलत आहे. आणि प्रियांनो, त्या एका सेकंदामध्ये, त्या एका क्षणामध्ये ते विचार जे थांबले ते परत येऊ शकले नाही. हालेलुया. प्रार्थनेमध्ये मी देवासंगती बोलायला सुरुवात करू लागलो. विशेष करून प्रार्थनेमध्ये जे विचार माझ्या जीवनात होते ते त्याबद्दल मी बोलत आहे प्रियांनो. फार महत्वाचे आहे. कल्पना, विचार हे जसा मनुष्य विचार करतो तसाच असतो, हे विसरू नका. आमचं युद्ध, आमचं आत्मिक युद्ध आमच्या कल्पनेमध्ये आहे. ह्या कल्पना ज्या आहेत त्या आम्हाला एक तर विजयामध्ये घेऊन जातील किंवा तुम्हाला हरवतील. ह्या कल्पना फार महत्वाच्या आहेत. आणि म्हणून मी आज त्या कल्पनेबद्दल उपदेश करणार नाहीये. निश्चित योग्य वेळेला मी करेन. पण आज मला त्याबद्दल बोलायचं आहे, देव परमेश्वराला गौरव देणे. ग्लोरीफाईंग गॉड. सगळं म्हणा, देवाला गौरव देणे. आता देवाला गौरव देणं म्हणजे काय? ओके, मी पहिले तुमच्या सांगती एक व्याख्या वाचणार आहे. ही डिक्शनरीतली व्याख्या आहे जी मी तुमच्या सांगती वाचणार आहे. इंग्लिश मध्ये वाचतो, मराठीत भाषांतर पण करतो. ग्लोरीफाय गॉड मीन्स एक्नॉलेजिंग सुप्रीम वर्थ. देवाचं गौरव म्हणजे देव हा अत्यंत मौल्यवान आहे हे मान्य करणं. एक्नॉलेजिंग इज ग्रेटनेस, त्याची महानता मान्य करणं. एक्नॉलेजिंग इज मॅजेस्टी, त्याचं वैभव मान्य करणं. आणि ते थ्रू ऍक्शन्स, ॲटिट्यूड्स अँड वर्ड्स, तुमच्या कार्यानुसार, तुमच्या वृत्तीमध्ये आणि तुमच्या शब्दाने हे मान्य करणं. ओके, दॅट ऑनर हिम, त्याचा सन्मान करणं. इसेन्शियली मेकिंग हिम लुक ग्रेट टू द वर्ल्ड बाय रिफ्लेक्टिंग हिज कॅरेक्टर. तुमच्या चरित्र, तुमच्या जीवनातल्या चरित्र्याने जगाला त्याची महानता दाखवून देणं, त्याचं चरित्र दिसून येणं. ओके, इट इन्व्हॉल्व्स प्रेझिंग, वर्शिपिंग अँड गिव्हिंग थँक्स. ह्यामध्ये स्तुती, आराधना आणि धन्यवाद देणं हे सहभागी होतं. बट ऑल्सो लिव्हिंग अ लाईफ ऑफ ओबिडियन्स, आणि ते आज्ञा पालन करणारं जीवन जगण्याद्वारे देखील होतं. लव, ओबिडियन्स, लव, सर्व्हिस दॅट पॉइंट्स गॉड्स गुडनेस. आज्ञा पालन करणं, प्रेम, सेवा
आणि देवाचं चांगुलपण तुमच्या जीवनातून दिसणं. रिफ्लेक्टिंग हिज प्रेझेन्स अँड कॅरेक्टर इन ऑल यू डू. तुमच्या जे काही तुम्ही करता त्यामध्ये त्याचं चरित्र दिसून येणं, त्याची उपज दिसून येणं ही देवाला गौरव देणं आहे. बरीच मोठी व्याख्या आहे. निश्चितच ही व्याख्या मी प्रयत्न करीन व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यासाठी, कारण माझी इच्छा आहे हे समजून घ्यावं. पण तेवढंच नव्हे, ग्रीक भाषेमध्ये ग्लोरिफाईंग गॉड, ग्लोरिफाय हा शब्द आहे, हा डोक्सॅझो ह्या शब्दातून आलेला आहे. याचा मूळ अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला आपल्या मनामध्ये धरणं, ओके, आपल्या कल्पनेमध्ये पाहणं, एखाद्या व्यक्तीला आपल्या कल्पनेमध्ये पाहणं. त्याच्या बरोबरचाच अर्थ असा आहे की टू एक्स्टॉल और मॅग्निफाय, त्याला आपल्या कल्पनेमध्ये मोठं करणं, त्याला मोठं करणं, ओके, त्याला महिमा देणं. विच वेअर द मीनिंग ऑफ ग्लोरिफाय इज प्रेज अराइज. थोडक्यात त्याची स्तुती करणं. हालेलुया, हालेलुया. ग्लोरिफाय गॉड, परमेश्वराला गौरव देणं प्रियांनो, ही आम्हाला नव्या करात दिलेली आज्ञा आहे. सगळे म्हणा, परमेश्वराला गौरव देणं हे नव्या करारामध्ये विश्वासणाऱ्याला देवाने दिलेली आज्ञा आहे. इट्स अ कमांड. पहिले कोरिन्थीकरास पत्र 10 अध्यायाचं 31 वचन. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 10 अध्यायाचं 31 वचन. म्हणून तुम्ही खाता किंवा पिता म्हणून तुम्ही खाता किंवा पिता किंवा काहीही करता, तुम्ही काहीही करता, तर सर्व गोष्टीत देवाच्या गौरवासाठी करा. कोणाच्या गौरवासाठी करा? देवाच्या गौरवासाठी करा. जे काही तुम्ही करता ही देवबापाने आम्हाला दिलेली आज्ञा. इट्स अ कमांड. अजून अशीच एक कमांड आहे जे काय आम्ही करतो त्याबद्दल. कलसेकरास पत्राचा 3 अध्याय आणि 17 वचन. तुम्ही खाता पिता, तुम्ही जे काय करता ते येशूच्या नावात करा. ओके, कलसेकरास पत्राचा 3 अध्याय 17 वचन. आणि बोलण्याने किंवा करण्याने जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभू येशूच्या नावात करा. आमेन. आणि त्याच्याकडून देव जो बाप याची उपकार स्तुती करा. तुम्हाला जे तुम्ही बोलता, तुम्ही जे करता ते येशूच्या नावात करा. माझ्या भावानं बहिणींनो, ही देवबापाने आम्हाला आज्ञा आहे. त्याच अध्यायामध्ये 23 वचन वाचा. काय म्हटलेलं पहा. आणि जे काही तुम्ही करता ते सर्व जसे माणसांसाठी तसे नव्हे, तर जसे प्रभूसाठी तसे जीवापासून करा. हालेलुया. सगळे म्हणा, जे काही मी करतो ते मी माणसासाठी नव्हे, ते मी प्रभूसाठी म्हणून करतो. कोणासाठी करतो? ही समजणं महत्वाचं आहे. मी जे काही करतो, हॅलो, मी कदाचित येऊन खुर्च्या ठेवत असेल, कदाचित मी वर्शिप लीड करत असेल, अरे मी एवढं यांचं करतोय, नाही, तुम्ही जे काही करता प्रभूसाठी करताय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे काही करता प्रियांनो, इट्स व्हेरी इसेन्शियल. बरेच लोक प्रभूसाठी करायला मागं पुढं पाहतात. त्यांना नको वाटतं. काय करायचं, ते हात ना करायला, मी कशाला करायला पाहिजे. ती व्यक्ती आहे ना, ती करते ना, ती जाती ना, मी कशाला जायला पाहिजे, मला जायची गरज नाही. तुम्ही प्रभूसाठी करत नाही.
फार फार गरजेचं आहे प्रियांनो. हे माझ्या सांगते एकदा प्रभू बोलला डायरेक्ट शब्द माया सांगते प्रियांनो. ओके, एकदा म्हणजे तुम्हाला सांगतो मागील काही वर्षांमध्ये ह्या मंडळीमध्ये चर्च प्लांटिंग केलं. चर्च प्लांटिंग म्हणजे काय हो? जाऊन जाऊन तुम्ही मंडळी रोपण करणं आहे का? नाही. चर्च प्लांटिंग म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, माणसांना तयार करणं, पाळकाला, पुढाऱ्याला तयार करणं, माणसांना त्यांच्यामध्ये जीवन देणं. ओके. आणि सुरुवातीच्या काळामध्ये की मी काही जणांना तयार करत होतो. मी तुम्हाला सांगतो, आय गिव्ह माय लाईफ. रात्री 1:30 2-2 वाजेपर्यंत त्यांच्या संगती बसून, रस्त्यावर उभं राहून, त्यांना उत्तेजन देऊन, रडून, त्यांच्यामध्ये मंडळीमधले पैसे गुंतवून, I spent time with people. Pastors. I gave myself. आणि हे सर्व करत असताना एक दिवस काही जण मला सोडून गेले, चर्चला सोडून गेले. आणि मी गुडघ्यावर घेऊन, दे बाप्पा, मी त्यांच्यासाठी एवढं केलं. आय वॉज क्राईंग अँड आय वॉज क्राईंग. मी एवढं केलं पण प्रभू. आणि अचानक प्रभूने एक शब्द मला विचारला, सुधीर, तू कोणासाठी केलंस? मी कोणासाठी केलं? मला प्रश्न विचारला, कोणासाठी केलं? आणि म्हटलं, प्रभू, मी देव राज्यासाठी केलं. त्या क्षणापासून माझ्या मनाला पूर्ण मोकळीकता मिळाली. ना माझ्या मनामध्ये कोणाबद्दल किंतु आहे, ना मनामध्ये मी जे काही करतो, मी देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक करतो. हालेलुया. काय होतं त्यांनी? तुम्हाला माहिती आहे का, देवाच्या राज्यात जेव्हा मी गुंतवणूक करतो त्यावेळेला, ज्या वेळेला मी कोणातरी जीवनामध्ये गुंतवणूक करतो, ओके, ह्या लेकराच्या जीवनामध्ये, स्तुतीच्या जीवनामध्ये, मी बरोबर नाव घेतलं ना तुझं? बर. मी जे काही गुंतवणूक केली तिच्याबद्दल उत्तर, स्तुती, तू दिसायला खूप सुंदर आहेस, तू खूप हुशार आहेस. मी मी जे काही तिच्या जीवनामध्ये केलं, कोणाच्या राज्यासाठी केलं? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर मी तिच्यासाठी केलं तर मी तिच्याकडून अपेक्षा करेन. लक्षात ठेवा. मी जेव्हा तिच्यासाठी करतो तेव्हा तिच्याकडून अपेक्षा. देवराज्यासाठी मी करतो त्यावेळेस कोणाकडून अपेक्षा करेल? हालेलुया. कोणाकडून अपेक्षा करेल? देवाकडून, देवराज्यातून माझ्या जीवनामध्ये मला अपेक्षा राहील. माझ्या भावानं बहिणींनो, ज्यावेळेस, आणि म्हणून बायबलचं वचन म्हणतं, तुम्ही जे काही करता ते प्रभूसाठी करा. आमेन. 23 वचन वाचलं ना? 24 पण वाचा ना. कारण तुम्हाला ठाऊक आहे की कारण तुम्हाला ठाऊक आहे की प्रभूपासून तुम्हाला कोणापासून तुम्हाला कोणापासून तुम्हाला प्रभूपासून कोणापासून. आणि इथं किती लोक प्रभूपासून गोष्टी पाहिजे त्यासाठी येतात. प्रभूपासून पाहिजे ना तुम्हाला? लक्षात ठेवा, प्रभू हात राखून देत नाही. हालेलुया. तुम्ही जर पास्टर सुधीकडून काही घ्यायला आलात तर त्याला मर्यादा आहे. देबाप अमर्याद आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभूसाठी आम्ही जगतो, प्रभूसाठी आम्ही मरतो. तो आम्हाला पारितोषिक देतो. पुढं ते वचन वाचा. प्रभूपासून तुम्हाला वतनरूप फेड मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची चाकरी करता. हालेलुया. माझ्या भावानं बहिणींनो, ही मानसिकता आमची असली पाहिजे. जे काही करता ते प्रभू करता, त्याच्या गौरवासाठी करायला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही खाता, पिता, जे काही करता त्याच्या गौरवासाठी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणाला, मी खातो, मी पितो. काय पितो? हॅलो. मी खातो, मी पितो, मी जे काही करतो, बोला ना, जे काही करतो प्रभूच्या गौरवासाठी करतो. आमेन. जे काही करतो म्हणजे काय? तुमचं जीवन परमेश्वराची उपासना आहे का, आराधना आहे का? जेव्हा तुम्ही कामाला जाता, ज्यावेळेस तुम्ही कामाला जाता
ते आराधना. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आमच्या प्रार्थनेचं जीवन, बायबल वाचनाचं जीवन, आमचे उपवासाचं जीवन, आम्ही देवाच्या राज्यामध्ये देतो ते जीवन. आणि आता तुम्ही थोडस हे बाजूला जा, सकाळची वेळ गेली, मी 1 तास प्रभू सांगते वेळ घालवला, बायबल वाचलं, हे 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 त्याच्या गौरवासाठी, मग कामावर जातोय मी. ओके, मी व्यायाम करतो. ओके, मी सोशल वर्क म्हणजे सोशल नेटवर्कमध्ये आहे, समाजामध्ये मी आहे, मी अजून खातो, मी झोपतो, मी खेळतो. नाही का, एक दोन गोष्टी आहेत जगामध्ये सांगितलं. एक सेक्रेड गोष्ट, सेक्रेड म्हणजे धार्मिक कृती, सेक्रेड म्हणजे देव बापाला दिलेली, आणि दुसरी सिक्युलर गोष्ट, सेक्युलर. आणि बऱ्याच वेळा बरेचसे ख्रिस्ती लोक काय करतात, नाही नाही हे सेक्रेड आहे, हे धार्मिक आहे, आणि हे सिक्युलर. आता माझा प्रश्न आहे, उत्तर तुमच्याकडून अपेक्षा आहे, किती लोक मान्य करतात की व्यायाम करणं हे सिक्युलर आहे का सेक्रेड आहे? व्यायाम करणं हे धार्मिक आहे का जगिक आहे? जगिक आहे का धार्मिक आहे? ओ संजय दादा, तुम्ही करतच नाही म्हणून बोलायचंच नाही बाबा. काय आहे, जगिक आहे का धार्मिक आहे? हा, जगिक आहे. व्यायाम करणं जगिक आहे धार्मिक आहे? वचन सांगतं धार्मिक आहे. हे लक्षात ठेवा, जेव्हा व्यायाम केलं जाईल आणि मी सुदृढ राहील, हेल्दी राहील, कोणाचं गौरव होईल? येशूचं गौरव. इट्स 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 पण जेव्हा तुम्ही हे बघा, व्यायाम सर्व काही नाही आहे. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. मी एक उदाहरण घ्यायचं म्हणून सांगतो. जीवनामध्ये आम्ही काही गोष्टी करतो, खेळतो आम्ही. ओके, दर रविवारी संध्याकाळी आपले मुलं आणि बरेचसे जण क्रिकेट खेळायला जातात. ओके, मग ते जगिक आहे का धार्मिक आहे? स्पोर्ट्स बऱ्याच आमचं जे जीवन आहे की, आज सकाळीच मी आपल्या युथ ग्रुपवर मी एक व्हिडिओ पोस्ट केला फुटबॉल बद्दल. ओके, आणि फुटबॉलच्या खेळाद्वारे आज जगामध्ये खूप लोक डायरेक्ट घोषित करतात की मी येशूवर विश्वास ठेवतो आणि येशूचं वचन सत्य आहे. खूप लोक प्रभूमध्ये येत आहेत त्या फुटबॉलच्या खेळाच्या द्वारे. फुटबॉल तर ते कोणाच्या गौरवासाठी करत? आम्ही 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 असं विभक्त करू शकतो का? आणि करावं का? बायबलचं वचन आम्हाला सांगतं की जे काय आम्ही करतो ते देवाच्या गौरवासाठी असलं पाहिजे. हालेलुया. तर आता मी देवाचं गौरव कसं करायचं? पवित्र शास्त्र कसं सांगतं की मी देवाचं गौरव कसं करायचं? आपण पहिले वाचूया स्तोत्र 50 वचन 23. स्तोत्र 50 वचन 23. स्तोत्र 50 वचन 23. जो आभारूपी यज्ञ करतो, जो आभार रूपी, द पर्सन हु प्रेज गॉड, तो माझे गौरव करीतो. तो माझे काय करतो? हालेलुया. जो आभार रूपी यज्ञ करतो तो माझे गौरव. प्रियांनो, काय झालं, इंग्लिश मध्ये वचन नाही आहे का? ओके, जो आभार रूपी, द पर्सन हु प्रेज गॉड, ही ग्लोरिफाईज मी. तो माझे काय करतो? तो माझे काय करतो? तो माझे गौरव करतो. प्रियांनो, स्तुती स्तवनामध्ये फार पॉवर आहे बरं. तुम्ही तुम्ही असं समजू नका, नाही स्तुती स्तवन म्हणजे आपण उशिरा लोक येतात त्यांच्यासाठी नाहीये, ते त्यासाठी नाहीये. मी आज तुम्हाला सांगतो प्रियांनो, प्रेज इज अ पॉवर ऑफ गॉड.
स्तुती परमेश्वराचे सामर्थ्य आहे. स्तुती परमेश्वराचं सामर्थ्य आहे. इट्स नॉट जस्ट हे काहीतरी असं नाहीये, चला टाइमपास आहे किंवा मनोरंजन आहे, मला हे गाणं खूप आवडतं. नाही 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 नाही, हे देवाचं गौरव आहे. मी तुम्हाला म्हणतो, स्तुतीमध्ये माझा वैयक्तिक अनुभव मी दरवेळेस तुम्हाला सांगतो. माझ्यासमोर 2 मृत व्यक्ती पडलेले होते. मृत व्यक्ती 11 ऑगस्ट 1989 मध्ये. बाहेर पाऊस चालू होता. तिथंच आमच्या चर्चच्या कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रिक शॉकनी 55 वर्षाची वयस्कर आजी, वयस्कर म्हातारी म्हणता येणार नाही, पण 55 वर्षाची बाई, तिचा मुलगा, त्याचं नाव इमॅन्युअल, त्याला आम्ही मानू म्हणायचो, 35 वर्षाचा. दोघही आमच्या समोर पडलेले होते, इलेक्ट्रिक शॉक लागून मृत झालेले. मी त्यावेळेस त्या चर्चचा युथ लीडर होतो. मी पळत जाऊन रिक्षा आणली. मला कळत नव्हतं काय करावं त्यावेळेस. माझे पाय थरथरत होते, अंग थरथरत होतं, कारण आमच्या समोर ही घटना घडलेली होती. काय करावं कळत नव्हतं. पण त्यावेळेला प्रियांनो, एक तो शब्द माझ्या हृदयामध्ये आला आणि तो शब्द होता, येशू जिवंत आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेला मी ती घोषणा केली, येशू जिवंत आहे, काय घडलं माहित नाही. आम्ही 26-27 मुलं होतो. मुलं मुली आम्ही एकत्र हात घेतले आणि आत्म्यात देवाची स्तुती करू लागलो, देवाला धन्यवाद देऊ लागलो, देवाचे आभार मानू लागलो. प्रियांनो, आमच्या समोर जो आत्म्यामध्ये देवाचे आभार मानतो, आत्म्यात स्तुती करत होतो. आमच्या समोर जो पडलेला पुरुष होता, अचानक उठला आणि म्हणाला, येशू रक्त की जय, येशू रक्त की जय. हालेलुया. काही वेळाने, हा आपण वाजूया देवाला टाळ्या वाजवतो, खूप चांगला परमेश्वर. काही वेळाने त्या अंटी देखील त्या जिवंत झाल्या आणि मी त्यांना डॉक्टरकडे नेलं, कारण रिक्षा आणलेली होती. त्या रिक्षात बसवलं. तिथं कॅन्टोन्मेंट, शंकर शेडला कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल आहे, तिथं नेलं. त्यांना इंजेक्शन दिले, कारण त्यांना जखमा झाल्या होत्या. आणि मग त्यांना घेऊन परत येत असताना, त्यांच्या सांगती वार्तालाप करत असताना, त्या व्यक्तीने सांगितलं की, सुधीर, मी माझ्या शरीरातून बाहेर पडलो होतो. मी तुमची स्तुती ऐकत होतो, पण मी स्तुती करू शकत नव्हतो. मी एका आगीकडे चाललो होतो. 2 हात आले, त्यांनी मला पकडलं आणि माझ्या शरीरात परत आणलं. तुम्हाला सांगतो, हे बाह्य स्वरूप जे शरीर आहे ते सर्व काही नाहीये. तुमच्या आतमध्ये जो आत्मा आहे तो खरा आहे. त्या अंटीने सांगितलं, मी अशा ठिकाणी होते, मी दिव्यदूतांची स्तुती ऐकत होते. इतकी सुंदर आणि इतका अद्भुत ती स्तुती होती. आणि तुम्ही देखील त्याबरोबर गात होता. तो आवाज, ती वाणी आम्ही ऐकत होतो. मला दोन परतीची इच्छा नव्हती. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्तुतीमध्ये तुमच्या जीवनातली मेलेली परिस्थिती जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे. ऐका, मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराचं वचन सांगतं इस्रायलाच्या स्तवनामध्ये, स्तोत्र 22:3 मध्ये इस्रायलाच्या स्तवनामध्ये तो वस्ती करतो. इट्स नॉट समथिंग वी आर नॉट स्पेंड, काय म्हणतात त्याला, टाइमपास आपण करत नाही. इट इज प्रेझिंग. जो परमेश्वराला धन्यवाद करतो, हू एव्हर ऑफर्स प्रेज ग्लोरिफाईज मी. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला गौरव देणारा स्वभाव असला पाहिजे. एक आम्ही आज 2026 मध्ये, की मी ह्यासाठी जगणार आहे की परमेश्वराचं गौरव करेन. स्तोत्र 86 वचन 12, स्तोत्र 86 वचन 12. हे प्रभू, हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जीवे भावे तुझे गुणगान गाईन. तुझ्या नामाचा महिमा सदोदित वर्णेन. अच्छा, असं आहे का? I will praise you, O Lord my God, with all my heart, and I will glorify your name forevermore. तर महिमा, नावाचा महिमा, ओके, ग्लोरीफाय युअर नेम, मी तुझं गौरव सदोदित करेन. दावीद महाराज तर परमेश्वराचं स्तुती आणि गौरव करणारा असा अद्भुत आणि सामर्थ्यशाली परमेश्वर. प्रियांनो,
परमेश्वराची स्तुती करणं हे उत्तम आणि चांगलं आहे. हालेलुया. सर्व गोष्टीत, कशा कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये, सर्व गोष्टीमध्ये तुम्ही जे काही करता त्यामध्ये कोणाचे गौरव करा. जे काही करता, मग तुम्ही काही करा. तुम्ही कन्स्ट्रक्शन करता, देवाच्या गौरवासाठी करा. हॅलो, त्यातून देवाचं गौरव होतं का? दॅट्स वर्शिप. यू हॅव बीन कॉल. तुमचं आणि माझं जीवन त्यासाठी आहे प्रिया. मी युथ लीडर होतो, मी चर्चमध्ये भाषांतरकार होतो आणि रेचल भेटण्या अगोदर मला बरेच प्रपोजल यायचे. तिलाही माहिती. आणि मी तुम्हाला सांगतो, मी दिसायला चेहरा गुबगुबीत, गोरापान, आणि बरेचसे लोक, म्हणजे बरेचसे काही आफ्रिकन मुली होत्या चर्चमध्ये. आणि मग बऱ्याचशा गोष्टी होत्या. ही प्रक्रिया चालू असताना ह्या गोष्टींमध्ये एक दिवस माझ्याकडं म्हणजे कोणीतरी आला आणि म्हटलं की पास्टर, म्हणजे पास्टर नाही, मी एका ठिकाणी कामाला होतो आणि एका मुलीचं प्रपोज आलं. आणि माझ्या बॉसकडून, मी कामाला होतो, माझ्या बॉसकडून मला मुलीचं प्रपोजल आलं. आणि ते म्हटले की आज संध्याकाळी आपल्याला मुलगी बघायला जायचं. तर बॉसला नाही काय म्हणायचं, तर त्यामुळं मी गेलो त्यांच्याबरोबर. आणि मग त्या घरात जाऊन बसलो. आणि ही जी मुलगी होती ती माझ्यासाठी उपवास करून प्रार्थना करत होती. ओके. आणि मग तिचे वडील बसले होते. त्यांनी माझ्या बॉस सांगते कनेक्ट केलं होतं. आणि ते बसले आणि त्यांनी सांगितलं, कल्याण नगरमध्ये झालं होतं. आणि ते म्हटले की तुम्हाला माहित आहे का, मला 2 मुली, त्या दोन्ही मुलींसाठी मी 2-2 बेडरूमचे 2 घरं बांधलेले आहेत कल्याण नगरमध्ये. आता ते 35 म्हणजे किती 32 वर्षापूर्वी, 33 वर्षापूर्वी. मला त्याचा काय फरक पडत नव्हतं तेव्हा, म्हणजे. आणि मग ते म्हटले नाही बोला हिच्या सांगते. मग आम्ही त्या एका रूम मध्ये गेलो आणि बोलत होतो. बोलत असताना तिने एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावर माझ्या जीवनाचे पूर्ण पुढचे निर्णय होते. आणि तिने प्रश्न विचारला, तुमचं सामाजिक जीवन आणि आत्मिक जीवन, म्हणजे तुम्ही आत्मिक जीवन आणि सामाजिक जीवन काय फरक आहे का? युअर सोशल लाईफ आणि युअर स्पिरिच्युअल लाईफ काही फरक आहे का? म्हटलं माझं जे काही आहे ते प्रभूसाठी आहे. मी जगतो प्रभूसाठी. मी माझं सोशल लाईफ पण प्रभूसाठी आहे आणि माझं सर्व काही प्रभूसाठी आहे. आणि त्यावेळेला मी तो निर्णय केला की नाही, त्या व्यक्तीला प्रभूची तेवढी ओळख नाही आहे. माझ्यासाठी शी इज नॉट राईट पर्सन. आणि प्रियांनो, देवाने योग्य व्यक्ती मला दिली. आणि मग माझं जीवन त्याने बदललं. माझ्या जीवनामध्ये प्रभूने काम केलं, प्रभूने अद्भुत गोष्टी केल्या. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जे काय आपण करतो ते देवाच्या गौरवासाठी केलं पाहिजे. हालेलुया. आपण देवाच्या गौरवासाठी जीवन जगलं पाहिजे. देवाच्या गौरवासाठी आपण आपल्या जीवनामध्ये गोष्टी केल्या पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, मला अजून बराच संदेश द्यायचा आहे, त्यामुळे आय डोंट नो, काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत. अजून एक वचन वाचूया आपण. पहिले कोरिन्थीकरासपत्र 6 अध्याय 17 वचनापासून पुढे. पहिले कोरिन्थीकरासपत्र 6 अध्याय 17 वचनापासून पुढे. पहिले कोरिन्थीकरासपत्र 6 अध्याय 1 कोरिन्थ 6. हा. परंतु जो प्रभूशी जडला, तो व प्रभू, तो आणि प्रभू एक आत्मा आहे. एक आत्मा आहे. आम्ही एक प्रभू सांगते एक आत्मा आहोत प्रियांनो.
जो कोणी येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, जो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, जो पुरला गेला, मरणातून जिवंत झाला, तो देवाचा आत्मा तुमच्या मध्ये पाठवून देतो. जो स्वर्गारोहण झाला तो तुमच्या संगती एक होतो. जो प्रभू सांगला तो आणि तुम्ही एक आत्मा होता. पुढं जार कर्मापासून दूर पळा. जार कर्मापासून दूर पळा. बर, जे काही पाप मनुष्य करतो ते शरीराबाहेर आहे. पाप हे शरीराबाहेर होतं बऱ्याच गोष्टींचं. बर, परंतु जो जार कर्म करतो परंतु जो व्यभिचार किंवा जार कर्म करतो तो आपल्याच शरीराविरुद्ध पाप करतो. कोणाविरुद्ध पाप करतोय? आपल्याच शरीराविरुद्ध. देवाविरुद्ध नाही म्हटलं, बायबलचं वचन नाही सांगत. तो आपल्या शरीराविरुद्ध, या देहाविरुद्ध पाप करत आहे. मग त्याचा परिणाम वेगवेगळा होऊ शकतो या देहामध्ये. आणि म्हणून त्या देवाकडे जाऊन, समजा तुम्ही ह्या गोष्टी केला तर देवाला त्याची क्षमा मागणं खूप गरजेचं आहे. कारण हा देह जणू पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हालेलुया. ह्या देहाविरुद्ध पाप करू नका. बायबल म्हणतं की जो कोणी जार कर्म व्यभिचार करतो तो आपल्या देहाविरुद्ध पाप करत आहे. पुढे वाचा. तुम्हास हे ठाऊक नाही काय तुम्हाला हे ठाऊक नाही काय की तुमचे शरीर हा हे तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे, जो देवापासून तुम्हास आहे, त्याचे पवित्र स्थान आहे. त्याचे पवित्र स्थान आहे. देवापासून तुम्हाला मिळेलं तुमचं शरीर पवित्र स्थान आहे. आणि 20 वचन, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. हो, तुम्ही येशूच्या रक्ताने विकत घेतलेले लोक आहात. येशूच्या रक्ताने, त्या वधस्तंभावर त्यांनी जे रक्त सांडलं त्या रक्ताने विकत घेतलेले लोक आहात. तर तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आपल्या शरीराने कोणाचे गौरव करा? ह्या तुमच्या शरीराने देवाचं गौरव करा. आणि तुम्हाला मला देवाचं गौरव करण्यासाठी बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या भावानं बहिणीनं या शरीराने देवाचं गौरव झालं पाहिजे. हे आम्हाला पाचारण आहे. पवित्र शास्त्रामध्ये आमचं बोलणं, विशेष करून जे देवाची सेवा करतात त्यांच्यासाठी 1 पेत्र 4 अध्याय, 1 पेत्र याचा 4 अध्याय आणि 11 वचन. 1 पेत्र याचा 4 अध्याय आणि 11 वचन. विशेष करून जे देवाची सेवा करतात आणि जे कोणी मंडळीमध्ये सेवा करतात सर्वांसाठी हे वचन आहे प्रियांनो. 1 पेत्र 4 अध्याय 11 वचन. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत. मी जर इथं बोलत आहे, भाषण करतो, तर मी देवाचं वचन बोलत आहे. असे बोलावे. असं बोलावं. लक्षात ठेवा, मी दरवेळेस सांगतो, जो कोणी या पुलपीटच्या मागे उभा राहतो ना, जो कोणी व्यक्ती आहे तो देवाचा, देव त्याच्याद्वारे बोलत असतो. प्रिया, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. पुढे सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने पुरविलेल्या शक्तीने करीत आहोत मी अशी जे करावी. काही सेवा करतो माझ्या शक्तीने करत नाही, त्याच्या शक्तीने मी करतो. हालेलुया. पुढे यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे गौरव व्हावे. देवाचं गौरव ह्यासाठी की जी काही कदाचित छोटस कुठलीही गोष्ट मी सेवा करतो, माझ्या जीवनामध्ये मी हे एक गोष्ट ठरवलीये, इथून उठत असताना प्रभू मी एकटा जात नाहीये, पवित्र आत्मा तू माझ्या बरोबर जाणार आहे. हालेलुया. देवाच्या गौरवासाठी तुम्हाला बोलवलंय. प्रियांनो, मी 2 नकारात्मक उदाहरण देणार आहे आणि मग मी एक होकारात्मक उदाहरण देऊन संपवणार आहे. ठीक आहे. एक महत्वाची गोष्ट आहे, आम्हाला पाहायला मिळतं नबुकदनेस्सर राजा. तुम्ही आता ते आपण मी वचन काढणार नाहीये, ते वचन तुम्हाला मी देणार नाहीये. पण जर तुम्ही दानिएलच्या 4 अख्खं दानिएलचं पुस्तक जे आहे बायबल मधलं, ते दानिएलाने स्वतः लिहिलं. पण 4 अध्याय, दानिएल या पुस्तकाचा 4 अध्याय खुद्द नबुकदनेस्सर राजाने लिहिलेला आहे. आणि त्याने आपल्याबद्दल लिहिलं. तो म्हणतो की ज्या वेळेला मी माझ्या राजवाड्यामध्ये होतो, माझ्या हातच्या कर्माला पाहून मी म्हटलं, अरे मी किती मोठं काम केलेलं आहे, मी गौरव घेतलं.
म्हटलं माझ्या ताकदीने माझ्या शक्तीने ह्या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि अचानक त्यावेळेला स्वर्गातून माणूस झाली. आणि त्या क्षणी प्रियांनो, जेव्हा वाणी झाली, त्या नबुखदनेझर राजाचं हृदय बदललं. आणि तुम्हाला मी सांगतो, तो पशु झाला. त्याचे नख त्या दिवसापासून वाढायला लागले. त्याचे केस पंखासारखे, तो एखाद्या जनावरासारखा झाला. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि तेच मी तुम्हाला सांगितलं, आपण पाहिलं वचनामध्ये, की जो कोणी देवाला गौरव देत नाही, तो तो विचारांमध्ये अंधारा होतो. तो विचारांमध्ये त्याचं बुद्धी भ्रष्ट होती. त्याचं हृदय कठोर आणि काळोखाने भरतं. तसंच याचं झालं. तो प्राणी झाला आणि सरते शेवटी जेव्हा त्याचे डोळे उघडले, असं लिहिलेलं आहे, त्यांनी देवाला गौरव दिलं. तो म्हटला की देवा, जे काही मी आहे ते तुझ्यामुळं आहे. हालेलुया. नव्या करारामध्ये तुम्हाला माहित आहे प्रियांनो, नव्या करारामध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ झाला आणि हेरोदानी तो केला. याकोबाला शिरच्छेद केला. 12व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचाल. आणि तो हेरोद काही लोकांवर चिडला होता. मग त्या लोकांनी म्हटलं, अरे देवाची वाणी, देवाची वाणी, असं लिहिलेलं आहे 12व्या अध्यायामध्ये. वाचाल का? 12व्या अध्यायाचं शेवटचे वचन आहेत ते. मी सांगतो तुम्हाला आणि मग आपण त्याचं 22 आणि 23 वचन. 12वा अध्याय प्रेषितांचे कृत्य, 12वा अध्याय 22 आणि 23 वचन. प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय 22 आणि 23 वचन. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाला मान दिला नाही, त्याने देवाला गौरव दिलं नाही. म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याचवर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. आणि इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट. त्याने देवाला गौरव दिलं नाही. तेवढंच नाही, तिथंच ते थांबत नाही प्रियांनो. आज देवाला गौरव देणारे लोक, देवाला गौरव देणारा योग्य व्यक्ती दावीद महाराज. हालेलुया. ज्यावेळेस त्यांनी त्याच्या हातामध्ये राज मिळालं, राजा झाला, त्यावेळेला त्याच्या मनात होतं की देवाचा कोष माझ्या दावीदपुरात आणायचा आहे. आणि मग तो कसा आणला त्यांनी? नाचत गात त्या देवाच्या कोशाला तो घेऊन आला. आणि जेव्हा त्या ठिकाणी देवाचा कोश तो आणत असताना एक घटना घडली. त्या खिडकीमधून मिखलनी पाहिलं. ती त्याची बायको होती. ती आपल्या अंतरात तू छंतीला म्हटले, अरे काय तू देवासमोर, त्या लोकांसमोर उघडा वागडा, म्हणजे त्यांनी राजपदाचे वस्त्र काढून ठेवले होते आणि देवाला धन्यवाद देत तो नाचला. तो एकच गोष्ट म्हणाला, बाई तुला एक गोष्ट सांगतो, ऐक, मी राजा झालो त्याच्यामुळं. कोणामुळं? आणि मी त्याच्या समोर अधिक नम्र होईल. यानो, मी अधिक माझे वस्त्र काढेन आणि त्या देवाला गौरव दे. माझ्या भावांनो, बहिणींनो, देवानी तुम्हाला बोलवलं त्याचं गौरव करण्यास. खाता पिता जे काही करता त्या देवाचे गौरव. आपण आपल्या जागेवर 1 मिनिटासाठी उभे राहणार आहोत सर्वजण. ओके. त्या खाता पिता जे काही करता त्या देवाचे गौरव आपण करू. परमेश्वराचं गौरव. प्रियांनो, प्रभूकडे आपण पाहूया. पवित्र आत्मा जो इथं आपल्यामध्ये आहे, तुमच्या जीवनात त्या देवाला गौरव देऊया. प्रभू, माझ्या जीवनातून तुझे गौरव होऊ दे. पवित्र आत्मा, माझ्या जीवनातून तुझं गौरव होऊ दे. काही होऊ दे प्रिया, आज त्याच्यासाठी जीवन जगायचा निर्णय करा. जगासाठी तुम्ही जगता, त्यासाठी जीवन जगणं उत्तम आहे.
पुढचे काही मिनिटं आपलं समर्पण त्या प्रभूला करू. मी तुम्हाला एका प्रार्थनेत चालवून त्यानंतर रेचल ताई आपल्यासाठी प्रार्थना करेल, पण मी त्या अगोदर तुम्हाला एका प्रार्थनेत चालू इच्छितो. माझ्या मागे ही प्रार्थना कर. दे बापा, मी माझं जीवन तुला समर्पित करतो. माझ्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. मी कबूल करतो, येशू माझा प्रभू आहे. देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केलं असा विश्वास माझ्या अंतःकरणात मी ठेवतो. प्रभू येशू, माझा ताबा घे. माझ्या जीवनामध्ये तुझं गौरव होऊ दे. पवित्र आत्मा माझा ताबा घे. येशूच्या नाम, आमेन.